अण्णा अण्णा पुढे या ना. पोलिसांना लावलं का? नाही आपलं असंच बसवलेलं काय लावलं एक असं ना नक्कावर लावलं तिकडे जाते तिकडे पाण्याने काढा नव्हतं अण्णा पुढे ना बरोबर अण्णा कुठं काढलंय? हे बघा इथं चुलती झोपलेली होती माझी ह्या उशीवरती इथं आणि दादा तिकडून होते पलीकडच्या बाजूने तिथे झोपले होते. हा पहिले तिकडून झालं तुम्हाला सांगतो मग इकडे आले जणू मग चुलतीला मारलं ते. चोरटे आले कुठून? किचन मधून. किचन इकडल्या दरवाजा आपण आलो ना त्या दरवाजातून आले ते. त्याची कडी तोडली ती कडी उडलेली आहे त्याची आणि इथं चुलती झोपलेली होती ह्या बेडवरती इथं आणि चुलता तिकडून काय वय? 70 75 बाबांचं वय 70 73 समजा 75 असं आईचं वय 65च्या पुढे. मग तिचे दोन्ही कान कापले का? एवढी अशी आहे ना एवढी कंप्लीट त्याच्यामध्ये दरी निर्माण झाली दोन्ही याच्यामध्ये तिथे जे बसलं होतं ना असं बोट वडल्यामुळे ना हे कम्प्लीट फाटून गेला त्याच्यामुळे कम्प्लीट एवढं अंतर पडलं दोन्ही कानाला आणि 12% पडले. 12 रक्त इथं जास्ती इथून जास्ती रक्त 9 टाके देतो. इथले 9 निघले. इथं पण हा आणि ते जे बाबा होते त्यांचा एवढा गाल सुद्धा होता फटका असा मारला ना मागून बसला सुजे. मग आता दोघे आउट ऑफ डेंजर आहेत का? मुंबईला दोघंही सेफ आहेत. ऑपरेशन केले मला वाटते कारण आपण ते शिकायले सेफ तसेच सेफ आहेत म्हणजे धोका बिका काही नाही. कालपर्यंत चेक करत होती मग काल काहीतरी ऑपरेशन केलं. मग त्याचा हा दुर्गम तब्येत होतो तो फटका जो असतो ना माणूस वाचला ना तर त्याचा काही ना काही साईड इफेक्ट ते बाबा आता जसे वेळ झाले चांगले झाले पण त्या आजीला ते आहे सुदैव आहे म्हणायला. नाही शुद्धीवरती इथंच जवळजवळ तासभर माझ्या आणि इथंच पडून नसते हे घडल्यानंतर कळलं कोणालाच माहिती नाही त्यांनी फोन केला 3 वाजून 10 मिनिटांनी संदीपला फोन केला. 12:15 वाजता दादा त्यांना उठूनच दिलं नाही. झोपेत जसं झोपेत होते ना तसंच फटका मार. 12:30 वाजता आहे ना यांच्या तिकडे गेली होती पोळांच्या इकडे ती तिथून झाल्यानंतर मग इकडे आले तिथं मार एक घर फोडलं हा, पहिलं. नंतर इथं आले ना तिथून नंतर पहिलं फोडलं. थर्ड टाइम ते बंद घरातनं काही गेले का? तिकडनं काय काय? नव्हतं. तिथं फक्त घर फोडले त्यात काही गेलं नाही कोणी नव्हतं तिथं. आणि तिकडे गेली होती पण ते बॉम्ब झाल्यामुळे तिथून पळाली. मुलींना पाहिलं ते दोघं नवरा बायको 12 द्यायला गेली होती. छोट्या मुली होत्या त्यांनी पाहिलं पाहिलं. पाहिजे 200 किती लोक होते अंदाजे? ती म्हणती बा 5 लोक होती आणि आता आम्ही सीसीटीव्ही पण चेक केलेत ना वरून यांना 3 मोटरसायकली आले पण ते अजून कोणचे आहेत ते डिटेक्टिव्ह नाही. एका गाडीवर 2 गाड्या 3 येत एका गाडीवर 2 डबल आहेत. आदल्या दिवशी तर कोणतरी फिरायला आलं वाटतं. ते नाही माहिती एवढं. हे रेखी केल्याशिवाय किंवा पाळत ते 100% ठेवल्याशिवाय पाळ ठेवूनच झालाय कार्यक्रम तसं झालंच नाही. पण किती ॲव्हरेज गेलाय? हायवे तर त्यांनाच माहिती आता ते मालकाला माहिती सगळं. आम्हाला काय नाही सांगतात त्यांचं म्हणजे गळ्यातलं आहे असं ना 10 तोळे सोने गेले. गळ्यातलं त्यांच्या तोडून न्याले इथं 7-8-10 मध्ये पडले होते मनी त्याच्यातले मंगळसूत्रातले किती 5 आणि कानातलं तर 100% आहे. सोन्याचं 1,20,000 गेले म्हणाले. 5 तोळे गळ्यातले दागिने काही दागिने लॉकर मध्ये होते. असे 10 तोळे दागिने गेले असं म्हणले. गेले ते बोलतात आणि 1.25 लाख रुपये गेले. 1,20,000 शेतामध्ये राहून एवढे दागिने खरं ठेवले नाही पाहिजे अंगावर. त्यांचा आता कार्यक्रम त्यांच्या नातवाचा गंध झाला 5-6 दिवसापूर्वी त्याने आणून ठेवले त्याच्यामुळे नाही तर कोण ठेवतं घरात एवढं दागिने. पण तरी आपल्या शेतकऱ्यांच्या बायांच्या गळ्यांनी लावून 1-2 तोळा असतंच कसे तेवढे असतेच मला 2-3 तोळा असतात. बायांच्या पोते 2-2.5 तोळ्याचे असतात ना. त्यांच्या नातवाचा गंध होता त्याच्यामुळे त्यांनी दागिने आणले होते असं नाही तर एवढं कोण ठेवत नाही. आणि
माणसं उठली पाहिजे बाहेर आली पाहिजे आणि अटॅक रस्त्याची चेक केली फार औरंगपूरपर्यंत सगळे चेक केली. ते मला आज फोटो त्याच्या टाकले होते. मला पाठवा पडते सगळं. दादा आता सुलतानपूर या ठिकाणी 2 दिवसापूर्वी जो दरोडा पडला, दोन्ही वृद्ध दाम्पत्याला मारहाण केली, आपण या ठिकाणी भेट दिली, यांचं सांत्वन केलं. काय सांगाल तुम्ही तालुक्याचे आमदार आहात? आमदारकीची ज्यावेळेस सूत्र ताब्यात घेतले तेव्हा पहिल्याच मीटिंगमध्ये मी कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये अलर्ट केलं होतं की इथून पुढे आता हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये माझ्या अनुभवाप्रमाणे 20 वर्ष मी जे तालुक्यामध्ये काम करतोय त्यावेळेस ते TY मुजावर होते. त्यांना कल्पना होती की नगरच्या वरच्या भागातून फासे पारधी समाज म्हणा किंवा काही बुलटी चोर म्हणा, जे मोटरसायकल किंवा बाहेर जे मिळेल ते किंवा काही पशुधन मिळेल ते किंवा कधी कधी काही पिकं सुद्धा घेऊन जातात, म्हणजे जे आपण पीक काढून शेतामध्ये ठेवले ते उचलून घेऊन जातात, काड्या आणून पिकअप आणून, किंवा काही फासे पाडते तर ते सराईत गुन्हेगार आहेत. आपल्याला माहीत असेल माझ्या आमदारकीच्या काळामध्ये पानसरे परिवार दाम्पत्य एक साकोरीला असे ज्येष्ठ होते, दोघांनाही विषय म्हणजे त्या बाईवर तेवढा रेप झाला होता आणि तिला ते करून तिचा खून केला होता दोघांचा. बरं त्या दोघांना काही नव्हतं, काही नाही मिळालं म्हणून त्या रागात त्याने त्या दोघांचा खून केला. तर अशा पद्धतीने थोडासा सराईत असलेला हा जो वर्ग आहे तो नगरच्या भागाकडून येतो, तर तो वर्ग जो आहे तो फासे पारधी समाजाचा आहे. आजही पोलीस खात्याला मी ज्यावेळेला पहिल्या वेळेला वॉर्न केलं होतं त्या तुम्ही वरच्या भागावर लक्ष ठेवा आणि इथून पुढे हे वाढत चाललं जाईल. म्हणून आपण पोलीस मित्र, पोलीस दल, गावातल्या तरुणांच्या काही फौजा तयार करा. दुसरी लोक जागी आहे दांडके घेऊन आणि ते गस्त घालतात हे जर कळलं ना, हिवाळ्यात कसं असतं माणूस जमतो आणि अतिशय जास्त थंडीने तो त्याला सहज झोप लागते आणि थंडीमध्ये तो काय करतो, आपल्या ब्लँकेटमध्ये उभे नाही, तो बाहेर पडायचा प्रयत्न करत नाही, बाहेर काय चाललं त्याला कळत नाही. पण नेमके थंडीचा किंबहुना उन्हाळ्यामध्ये सरते शेवटी फार लवकर नाही, पण हिवाळ्यामध्ये तर जास्तीत जास्त धोकादायक परिस्थिती निर्माण होते. कारण लग्न सारं या टायमाला काय नसतंय आणि थंडीचा ते लोक आसरा शोधतात. त्यामुळे पोलीस गस्त, केवळ पोलीस ही यंत्रणा पुरेशी नाही आहे, तर आपण पोलीस पाटलांना पगार देतो, पोलीस पाटलांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं पाहिजे. पोलीस मित्र दलाची स्थापना केली पाहिजे, गावागावातले काही तरुणांचा सहभाग घेतला पाहिजे आणि या सगळ्यांना एकत्र करून प्रत्येक गावाला त्या विभागाच्या नोड वाईज जबाबदार दिले पाहिजे की आज तुमची 50 पोरं बाहेर पाहिजे. पण त्याला जागायचं किती वाजता, रात्री 1 वाजल्यापासून तर पहाटे अवघे 4 वाजेपर्यंत, 4 नंतर तर अख्खं गाव जागा होतं, तमाम ग्रामीण भाग जागा होतो. तर तेवढे 1, 2, 3, 4 म्हणजे तसे 3च तास हे प्रामाणिकपणे पोलीस खात्याने सुद्धा पेट्रोलिंग केली पाहिजे आणि अशा सूचना मी त्यांना ऑलरेडी दिलेल्या आहेत. पण अजून तसं मला काही दिसत नाही. मी आजच चौधरी साहेबांशी बोललो की ह्या गोष्टी होतात ते ठीक आहे, पण त्या होणाऱ्या गोष्टीला जर आपण प्रतिबंध आधीच केला नाही तर मात्र याच्यामध्ये आपण कुचराई करतो याचा अर्थ असा होतो. आता ते मला बोलले की हा सभा CID आणि LCB तपास करतायत आणि आम्ही लवकरच त्यांना गजाआड करू. ठीक आहे, पण हे व्हायलाच नाही पाहिजे. आमचा एकही गोरगरीब शेतकरी हा या अशा कारणाने कुणाचा तरी बळी ठरावा. बरं, आम्ही आमचे कष्ट करतो, आम्ही आमचे पैसे कमवतो, बरं गरिबांना आहे काय 2, 5, 10 तोळे आणि किंवा कशा घरामध्ये 5, 10 हजार, 25,000, 50,000, पण ते त्यांच्या कष्टाचे ना, त्याच्यासाठी जर त्यांना जीव गमवावा लागत असेल तर ही केवढी मोठी शोकांतिका आहे आपल्या कायदा आणि सुव्यवस्थेची. त्यामुळे मी आज या कुटुंबाला भेट द्यायला आलो. आमचे मित्र मुंबईचे शरदजी आतकरे त्याचं हे कुटुंब आहे, त्याच्या घरातला हा विषय आहे. आमचे नाना इथं शेजारी उभे आहेत. ही जी सगळी तुम्ही मंडळी आहेत या गावचे, सरपंच शरद आतकरेचा मला फोन आला होता. मी म्हटलो की मी त्याच दिवशी वेळ काढून होतो, पण त्या दिवशी मला अचानक दुसरं काम निघाल्यामुळे मला तालुक्याच्या बाहेर जावं लागलं. पण 2-3 दिवसानंतर कालची सुद्धा पिंपरी पेंढरीची घटना घडली अपघाताची, नवरा बायको आणि मूल तिघही गेले. रात्री 2 वाजता मी त्या अंत्यविधीला होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्या अगोदर एक घटना घडली. आपल्याला कल्पना आहे की एखादे उदापूरला सस्ते म्हणून कुटुंब आहे, त्याने सुसाईड केलं. त्यांच्या घरी मी रात्री 12 वाजता गेलो होते, 1-1.5 तास बसलो होतो. शेवटी आमची संवेदना जनतेबरोबर आणि पालकत्व हे सतत कायम खांद्यावर आहे. पण कायदा आणि सुव्यवस्थेला जर झोप येत असेल तर ती झोप त्यांना इथं पुढच्या काळात महागात पडेल. कारण आता आमदार बदललाय, आमदार आता जनतेतला आहे. सर्वसामान्यांच्या बांधावर किती वाजता जाऊ शकतो आणि ह्या बाबतीतला छडा लावण्याची जबाबदारी मी आदरणीय DYSP चौधरी यांच्यावर निश्चित करतो.
त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्याच्या 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये आम्हाला रिझल्ट दिला पाहिजे आणि सगळ्या पोलीस पाटलांची एक बैठक घेऊन प्रत्येक त्या ठिकाणच्या असलेल्या वरच्या पट्ट्यातल्या जास्त करून पूर्व भागातल्या सगळ्या ग्रामपंचायतच्या पोलीस पाटलांच्या माध्यमातून एक प्रत्येक गावातून एक 20 मुलांची फार फार 30 मुलांची कुमक त्यांनी तयार केली पाहिजे आणि प्रत्येक गावाला गस्तीच्या एक गावाला आठवड्याच्या फेरी येईल किंवा 10 दिवसांत एक फेरी येईल. त्या फेरीसाठी आणि शेवटी आपण सुद्धा सैनिक आहे म्हणजे भारताच्या बाउंड्रीवर उभा राहतो, सीमा हद्दीवर उभा राहतो. त्याला काय जबाबदारी आपण जी निश्चित केली आहे तो सुद्धा आपलं कुटुंब, आपली धर्मपत्नी, आपले आई वडील म्हातारे सोडून तो आपलं संरक्षण करायला जातो. आपल्याला आमच्या तालुक्याचं गावचं संरक्षण करायला आणि पोलीस खात्यावर मिळून काम करायला काही हरकत नाहीये. माझ्या तमाम तरुणांना त्या ठिकाणी आव्हान आहे की आपण सर्व याच्यामध्ये गस्त घालायला उतरले पाहिजेत आणि जबाबदारी वाटून घेतली पाहिजे. एवढं मला या निमित्ताने सांगायचं. आता या गुन्ह्याचा तपास लागेल, सगळं मार्गी लागेल. लोक शेतामध्ये राहतात, कॅमेरा बसवणं गरजेचं आहे. आपण तालुक्याचे आमदार आहे, शेतकरी बांधवांना काय आव्हान करा? नाही, आता जसे आपण घरं बांधतो, बंगले बांधतो, 1 लाख 1.5 लाखाचा छोटासा आवाज आहे आणि आपण बाकी काही गोष्टी करतो, इतर काही खर्च करतो. आपण कधी कधी गंधाला किंबहुना गंध म्हणजे तसं त्या दृष्टीचा साखरपुडाच आहे. पण कधी शेतकरी कुटुंबामध्ये बरेचसे लोक त्या गंधाला 1 लाख 2 लाख 2 लाख नाही 2 लाखाचा गंध आठवण नसेल वाटतं 2-3 लाख रुपये घालवतातच. तर मग गंध नका ना करू, CCTV लावा स्वतःच्या संरक्षणासाठी. हा असं माझं म्हणजे घरच्या नात्याने आव्हान आहे. मग तुम्ही म्हणा की दादा असं कसं आम्हाला सगळ्या गोष्टी आनंद घ्यायचा असतो. आनंद घ्या, आपण सुरक्षित पण राहा ना. सुरक्षित राहण्यासाठी जर एखाद्या जर आयटम आपण आपल्या आयुष्यातला जो जास्त खर्चिक वाटतो तो जर कमी केला, किंवा एखादी वरात आहे मोठी करतो आपण 4-5 लाखाची, ती कमी केली, किंवा एखादं मोठं लग्न करायचं आहे ते कमी करून जर साधं आपण जस्ट रजिस्टर मॅरेज केलं आणि सत्यनारायणची पूजा ठेवली आणि त्या लग्नाचा वाचलेला पैसा जर आपल्या आजूबाजूच्या समजा बंगल्याच्या अवतीभोवती CCTV जर लावले, घरामध्ये CCTV लावले, बाहेर लावले अंगणात, त्याचा फायदा आपल्या सर्वांना होईल ना. त्यामुळे मला असं वाटतं की माझं आव्हान माझ्या तमाम मायबाप शेतकरी जनतेला आहे, शक्यतो एखादा आपल्याला जो अधिकचा खर्च वाटतो तो जर आपण जर समजा टाळला आणि त्याचं आपण समजा परिवर्तन जर आपण आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी म्हणजे CCTV साठी केलं तर निश्चितपणे तुम्हालाही सुरक्षितता वाटेल आणि कायदा आणि सुव्यवस्थेला सुद्धा त्याची मदत होईल असं मला वाटतं. आता आपण असं खेडोपाडी राहतो, शेतीमध्ये राहतो, ग्रामपंचायत सरपंच यांनी ग्राम सुरक्षा दल स्थापन करणं गरजेचं आहे. आपण ग्रामपंचायतीला काय आव्हान कराल? निश्चितच पूर्व भागातल्या सर्व ग्रामपंचायतीला माझी कळकळीची विनंती आहे, बाबांनो तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदाची गरिमा गावाच्या संरक्षणासाठी आपण वापरली पाहिजे. आपल्याकडे पोलीस पाटील नियुक्त केलेले आहेत, त्या पोलीस पाटलाला शासन पगार देत आहे. आता सरपंचांना सुद्धा पगार चालू केलेला आहे. त्यामुळे आपण शासनाचे बंधक आहात, आपण समाजाचे जबाबदार घटक आहात. आपण सर्वांनी ग्राम सुरक्षा दल ताब्यात करा. महिला आणि पुरुष या दोघांना सुद्धा आपण त्या ठिकाणी निश्चितपणे जागरूकता आणा आणि एक चांगल्या पद्धतीची तुम्ही स्वतःच्या गावाच्या सुरक्षेसाठी आणि परिसराच्या सुरक्षेसाठी आपण प्रत्येकाने ते असलेल्या पोलीस मित्राला मदत करण्यासाठी आणि पेट्रोलिंगला मदत करण्यासाठी आणि चोरांना धडा शिकवण्यासाठी, दरोडेखोरांना भीती वाटण्यासाठी आपण आपले स्वतःचे संरक्षक व्हायला पाहिजे. आणि असं आव्हान मी माझ्या तमाम असलेल्या ग्रामपंचायतच्या सदस्यापासून सरपंच, उपसरपंच आणि गावच्या सर्व प्रतिष्ठित लोकांना करतो की गावचा पुढाकार हा केवळ यात्रा, सत्रांच्या पूजा, उत्सव किंबहुना सप्ताह करण्यापेक्षा आपल्या सुरक्षिततेसाठी सुद्धा आपण सर्वांनी त्याच्यामध्ये आपण लौकिक अर्थात लक्ष घालावं असं मी आव्हान या निमित्तानं करतो. गेल्या काही वर्षापासून खाकी वर्दीचा दरारा कमी होत चाललाय, काय अपेक्षित आहे? वाढेल. 2025 लागले, शरद सोनवणे आमदार झालेत, खाकी वर्दीचा दरारा वाढेल. चोर, लुच्चे, लफंगे, दरोडेखोर आणि जे काही चुकीचे लोक यांच्या विरोधात मलिदा गँगचं राज्य संपलेलं आहे आणि स्वराज्याचं राज्य चालू झालं आहे. जिथं शरद सोनवणे उभा आहे तिथं रयतेचं राज्य आलेलं आहे. निश्चितपणे कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणी होईल आणि पोलीस खात्याला सुद्धा बळगळ झटकवून मी आदेश करतो की कामाला लागा, कुणाची गय केली जाणार नाही. रात्री आम्ही इथं आलो, रात्री काय झालं? घराच्या बाहेर नळ चालू करून देतात. इथं राहायचा? इथला नाही, परिसरातला, गावातला. ते काय यांच्या घरामधलं. पुढे या ना, पुढे 200 मीटर. काय झालं? टाकीचा नळ आहे ना चालू करून दिला होता रात्रीचा 2 वाजता. अज्ञात व्यक्तीनं? हो. तुम्हाला कसं कळलं? आवाज आल्यानंतर मग असं बंद केला? नाही बंद, आम्ही बाहेर आल्यानंतर बंद केलं. त्याचा परवा दिवशी नळ मोडून जाळी वर करायचा प्रयत्न केला होता. परवा दिवशी नळ चालू करून त्यांना काय मिळणार?
नळाच्या आवाजाने जसं काय बोलणं चालू राहिलं काय मग माणूस बाहेर काहीतरी आवाज करायचा बाहेर निघतो. हे बाहेर आलं का अटॅक करायचा त्याची आयडिया असणार काहीतरी अशी सिस्टीम असेल दुसरं नऊ चालू करून नऊशे बाहेर गेला 2007ला काय झालं? 2007ला मागे एक मर्डर काय झालं? झालंच होतं 2007 चोरीमधूनच ना नांगरे पटेल तर ते सापडले का किती दिवसांचा असे वाटते होते. नाही ते लगेच सापडले कारण की ते कामाला जे लोक होते ना मिस्त्री काम चालू होतं ना त्यात लोकांनी तो पराक्रम ते केला. ओळखल्यामुळं मग पण त्यांना- हे तर पोलिसांचा अंदाज आहे की फाशी बाजूला. मला आता त्याच्यावर चुकीचं झालं ते चुकीचं झालं ना पण ज्या दिवशी हे प्रकार झाला ना त्या दिवशी याची बदल सकाळीच सांगली फर्स्ट म्हणजे 5 दिवशी आज याच्यावाले पण आले होते आपले SIP वाले स्क्वॉड पथक आलं स्क्वॉड पथक 5:30 वाजता आम्ही मी साहेब आणि होते ते काय त्यांचं नाव मला आठवत नाही. एवढं भयानक करतात ना ते नारायण बरोबर आलो ना बाकी लोकांचं त्यांनी इथं आल्यानं थोडंसं पाहिजे का? ते म्हणले ये 500 काय दुसरं नाही. मी म्हणलं नाही साहेब इथलंच कोणतरी असेल हे. यांच्या केळबिळी चालू आहेत ना म्हणले त्यांचं कोणतरी पाण्यात असेल इथलंच असेल माणूस करा म्हणले हे त्यांचं काम नाही 5 दिवस पण अजून ते डिटेक्ट होत नाही करू आपण. एल शिबवाले अजून काम चालू आहे त्यांनी काही सोडलेलं नाही सगळी कपाट होती आता लोक उडा असेल आई बाबा असं असेल दोघं. ही कपड हो ही कपाट होती त्याला आपण इकडे direct त्याच्यामुळं अहो ते फासे पाडलेले हुशार असतात. लोक नाही ना असं हे काय आहे, लोक कधी झालंच नाही कधी काय घटना हा शरद चांगलं आहे का हा महाराज बरं आहे का उरकलं का हा उरगलं भेटले मला वेळेत पोचलो. म्हणलं या 10 आले कर पण आता 2 ते 2 मीटर हा हॅलो या घराला सीसीटीव्ही आहे का? याला सीसीटीव्ही आहे याला पण नाही का? नाही सांगितलं आता अण्णा बसणार आणि आम्ही इथं काढा चांगला तयार झालं म्हणलं इथलं